Welcome student. Today we will start with the next part of reproduction topic, and the next part is female reproductive system. पहा, आधीच्या लेक्चर मध्ये आपण मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम कंप्लीट केलेली आहे. आजच्या लेक्चरला आपल्याला फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम स्टडी करायला सुरुवात करायची आहे, बरोबर? So today we will start with female reproductive system. Now, just like the male reproductive system, the female reproductive system, it is again divided into three parts. It is made up of three parts, and that parts are: one, it is known as a external genital organ. Second, internal genital organ, and third one is known as a accessory glands. ही सिस्टीम तीन पार्ट मध्ये डिवाइड झालेली आहे: एक्सटर्नल जेनायटल ऑर्गन, इंटरनल जेनायटल ऑर्गन आणि ॲक्सेसरी ग्लॅंड्स. एक्सटर्नल जेनायटल ऑर्गन मध्ये कोण येतं किंवा फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा फिमेलचा जो एक्सटर्नल जेनायटल ऑर्गन आहे त्या एक्सटर्नल जेनायटल ऑर्गनला म्हणतात वुल्वा. And that vulva is made up of 5 to 6 parts again. That is labia majora, labia minora, then mons pubis, then clitoris, vestibule, etc. So the external genital organ is vulva. Then internal genital organs are: there is a pair of ovary, then second, a pair of oviduct, then there is uterus, and next portion is known as a vagina. So, internal genital organs are a pair of ovary, a pair of oviduct, then single uterus, and last part is a vagina. Now the accessory glands are a pair of vestibular gland, a pair of vestibular gland, and second, a pair of mammary gland. मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आपल्याला अशी डिटेल मध्ये शिकायची आहे. मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचे पार्ट किंवा ती तीन पार्ट मध्ये डिवाइड झाली आहे. एक म्हणजे एक्सटर्नल जेनायटल ऑर्गन, दुसरा इंटरनल जेनायटल ऑर्गन, आणि तिसऱ्या पार्टला आपण म्हणतो ॲक्सेसरी ग्लॅंड्स. एक्सटर्नल जेनायटल ऑर्गन मध्ये बाहेरच्या ॲब्डॉमिनल कॅव्हिटीच्या बाहेरच्या बाजूला प्रेझेंट असणारा ऑर्गन येतो ज्याला आपण वुल्वा असं म्हणतो. इंटरनल जेनायटल ऑर्गन मध्ये कोण कोण येतं? बॉडीच्या आत प्रेझेंट असणारे ओव्हरीची पेअर असते, ओव्हिडक्टची पेअर असते, त्याच्यानंतर युटेरस असतं आणि व्हाजायना. आणि ह्या सिस्टीमला सपोर्ट करणाऱ्या ज्या ग्लँड्स आहेत त्याला आपण ॲक्सेसरी ग्लँड्स असं म्हणतो. आणि ॲक्सेसरी ग्लँड मध्ये कोण येतं तर अ पेअर ऑफ व्हेस्टिब्युलर ग्लँड अँड अ पेअर ऑफ मॅमरी ग्लँड. ठीक आहे. टुडे वी विल स्टार्ट विथ द इंटरनल जेनायटल ऑर्गन. And the first internal genital organ is ovary. पहा, अशा पद्धतीने आपण आज हे सिस्टीम शिकायला सुरुवात करणार आहोत. मग आता पहिला पार्ट आपल्याला शिकायला सुरुवात करायची आहे इंटरनल जेनायटल ऑर्गन. आणि इंटरनल जेनायटल ऑर्गन मध्ये आपण काय शिकणार आहोत तर ओव्हरी. सो फर्स्ट ऑफ ऑल द मॉर्फोलॉजी ऑफ ओव्हरी. सो ओव्हरी is known as a primary sex organ. First of all, there is a pair of ovary. There is a pair of ovary, and that ovary is primary sex organ. Ovary is a primary sex organ, and there is a pair of ovary. That ovary is a solid oval and almond shape. It is solid
ओव्हल, almond shape. साधारणतः ओव्हरी ही अशा आकाराची असते पहा. So there is a pair of ovary. That ovary is known as a primary sex organ. The ovary is solid, oval and almond shape. Now, the length of ovary is about 3 centimeter. The length is about 3 centimeter. Then the breadth is about 1.5 centimeter and the thickness is about 1 centimeter. So, the total length of the ovary is almond shape ची ही ओव्हरी आहे. ह्या almond shape च्या ओव्हरीमध्ये त्याची लेंथ जर तुम्ही बघितली तर 3 सेंटीमीटर आहे. त्याची ब्रेड जर तुम्ही बघितली तर ब्रेड साधारणतः 1.5 सेंटीमीटर आहे आणि त्याची थिकनेस जर तुम्ही बघितला तर हा थिकनेस आहे 1 सेंटीमीटर. ठीक आहे. लांबी 3 सेंटीमीटर, रुंदी 1.5 सेंटीमीटर आणि थिकनेस आहे 1 सेंटीमीटर. नाउ द लोकेशन. Such a almond shaped ovary, it is present in the pelvic region, especially in the upper lateral part of pelvis. So, pelvis is a basin-like structure in which these organs are present. So, the location of ovary is it is present upper lateral portion of pelvis. लोअर ॲब्डॉमिनल मध्ये, ॲब्डॉमिनल कॅव्हिटी मध्ये पेल्विस नावाचं स्पेस आहे की ज्याच्यामध्ये हे इंटरनल ऑर्गन बसवलेले आहेत. तर ह्या पेल्विस पार्ट मध्ये बेसिन सारखं स्ट्रक्चर आहे ज्याच्यात हे इंटरनल ऑर्गन्स आहेत. त्याच्या पेल्विसच्या वरच्या बाजूला आणि लॅटरल साइडला म्हणजे कडेला अशा ह्या ओव्हरी प्रेझेंट आहे. नियर किडनीच्या जवळ प्रेझेंट आहे. हे झालं त्याचं लोकेशन. ठीक आहे. पुढे पाहता काय सांगितलंय. The ovaries, they are present in the hanging condition. So, the ovaries are held in position by the ligaments. Ovaries are held in position by the ligament attaching it to the uterus. आता हे लक्षात येते का पहा. आता थोडीशी आपण डायग्राम बदलू पहा तुमच्या लक्षात येईल. युटेरसला अटॅच आहे असं सांगितलं. समजा आपण हा युटेरस काढला असा. ठीक आहे. डायग्रामॅटिक परत मी शिकवणारच आहे. आता फक्त लक्षात घ्या हा पोर्शन आपण काढला. हे आहे युटेरस, हे आहेत ओव्हिडक्ट आणि ह्या असतात ओव्हरीज. ठीक. इकडे पण असं स्ट्रक्चर आहे. मग पहा ओव्हरी आर हेल्ड इन पोझिशन बाय द लिगामेंट्स अटॅचिंग इट टू द युटेरस अँड ॲब्डॉमिनल वॉल. आता ही जी ओव्हरी आहे, इकडे ओव्हरी इकडे ओव्हरी असणार आहे. ह्या ओव्हरी हँगिंग कंडिशनला आहेत म्हणजे त्याला हेल्ड इन पोझिशन ठेवलंय, हँगिंग ठेवलंय. कोणी ठेवलंय तर लिगामेंटनी ठेवलेलं आहे. कुठले लिगामेंट की जे लिगामेंट त्या ओव्हरीला अटॅच करतायत युटेरसला आणि ॲब्डॉमिनल वॉलला. ह्या लिगामेंटच्या सहाय्यानं ओव्हरी ही युटेरसला अटॅच झाली आहे आणि तसंच पाठीमागच्या बाजूला इथं पण लिगामेंट असतो. त्या लिगामेंटच्या सहाय्याने ओव्हरी ही ॲब्डॉमिनल वॉलला अटॅच झालेली असते. लक्षात येत आहे. सो दे आर हेल्ड इन पोझिशन बाय लिगामेंट. हेल्ड इन पोझिशन बाय लिगामेंट्स. पहा आता पुढचं लक्षात ठेवायला. सो ओव्हरीज आर हेल्ड इन पोझिशन by the ligament attaching ovary to the uterus and abdominal wall. Now, the broad ligament is the largest ligament and that ligament is made up of peritoneum layer or peritoneum
that hold the ovary, oviduct and uterus to the dorsal wall of a body. हे लक्षात येते का पहा. The broad ligament is the largest ligament. This ligament broad ligament is the largest ligament, and this ligament is made up of peritoneum that hold the ovary, oviduct and uterus to the dorsal body wall. लक्षात येते का पहा. काय सांगितलं, ही पेल्विक रिजन मध्ये, पेल्विस मध्ये, बेसिल लाइक स्ट्रक्चर मध्ये हे ऑर्गन प्रेझेंट आहे. हा ऑर्गन हा लिगामेंटच्या सहाय्याने युटेरसला पण जोडला गेलेला आहे आणि तसाच तो ॲब्डॉमिनल वॉलला जोडलेला आहे. मग ह्याच्यामध्ये एक ब्रॉड लिगामेंट आहे आणि हे ब्रॉड लिगामेंट काय काम करतं, तर हे ब्रॉड लिगामेंट ओव्हरीला, युटेरसला आणि ह्या ज्या ओव्हिडक्ट आहेत ह्या ओव्हिडक्टला डॉर्सल बॉडी वॉल, पाठीमागचा जो बॉडी वॉल असतो ह्या डॉर्सल बॉडी वॉलला अटॅच करून ठेवतंय. लक्षात घ्या. मग ओव्हॅरियन लिगामेंट त्याला आपण म्हणतो. दॅट इज ओव्हॅरियन लिगामेंट म्हणजे हा which attach the ovary to the uterus. This ligament is known as what? That is known as the ovarian ligament. म्हणजे एक लक्षात ठेवायचं, हे अवघड काही नाहीये. ह्याच्यात लक्षात ठेवण्यासारखं काय आहे की ही हँगिंग कंडिशन मध्ये ओव्हरी आणि ओव्हरी ही हँगिंग कंडिशन मध्ये असल्यामुळं ही जी ओव्हरी आहे ही लिगामेंटच्या साह्यानं युटेरसला पण जॉईन झालेली आहे आणि ॲब्डॉमिनल वॉलला पण जॉईन झाली आहे. युटेरसला ज्या लिगामेंटच्या साह्याने जॉईन होतीये त्या लिगामेंटला म्हणा ओव्हॅरियन लिगामेंट. आणि पूर्ण स्ट्रक्चर म्हणजे ओव्हरी असेल, ओव्हिडक्ट असतील, युटेरस असेल, हे सुद्धा आपल्या डॉर्सल बॉडी वॉलला एका लिगामेंटच्या साह्यानं जोडलेलं आहे. त्या लिगामेंटला म्हणतात ब्रॉड लिगामेंट, की जो लिगामेंट कसा आहे, लार्जेस्ट लिगामेंट आहे आणि जो पेरिटोनियम पासून तयार झालेला लिगामेंट आहे. म्हणून ही त्या बेसिन लाइक स्ट्रक्चर मध्ये, त्या पेल्विस रिजन मध्ये हेल्ड इन पोझिशन करून ठेवलेली आहे. लक्षात आलं. हे झालं त्याच्या मॉर्फॉलॉजी बद्दल. आता ओव्हरीचं फंक्शन आपल्याला शिकायचं आहे. फंक्शन मध्ये आपल्याला माहितीये की ओव्हरी काय काम करते. सो द फंक्शन ऑफ ओव्हरी इज अ फॉर्मेशन ऑफ एग और ओव्हा. सो फंक्शन ऑफ ओव्हरी इज फॉर्मेशन ऑफ egg or female gamete, which we know as the egg or ova. Second function of ovary is it produces reproductive hormones. And that are estrogen, progesterone. It produces estrogen, progesterone, relaxin, then activin and inhibin. ओव्हरी काय फंक्शन करते, तर ओव्हरी फिमेल गॅमेट तयार करते की ज्याला आपण एक किंवा ओव्हा म्हणतो. हे पहिलं फंक्शन. आणि दुसरं ओव्हरीचं फंक्शन काय आहे, तर ही हार्मोन सिक्रेट करते, रिप्रोडक्टिव्ह हार्मोन. मग ती हार्मोन कुठली झाली, तर एक इस्ट्रोजन, दुसरं प्रोजेस्टेरॉन, तिसरं रिलॅक्सिन, चौथं ऍक्टिव्हिन आणि पाचवं इन्हिबिन. अशी वेगवेगळी हार्मोन ओव्हरी काय करते, सिक्रेट करते. ठीक आहे. ह्या हार्मोनचे डिटेल्स आपण त्या वेळेला नंतर शिकणार आहोत. आता पहा, हे आपण फक्त काय पाहिलं की ओव्हरी कुठे प्रेझेंट आहे, ओव्हरीची लांबी रुंदी किती आहे आणि ती कशी धरून ठेवलेली आहे, ती पोझिशन कशी आहे, हे आपण ह्या पार्टमध्ये शिकलो. आता हे झाल्यानंतर महत्वाच्या पार्टकडे आपल्याला जायचं आहे आणि तो पार्ट असा आहे स्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट ऑफ ओव्हरी. पुढचा पार्ट आहे त्याचा
structure and development. आता ह्या ओव्हरीचं स्ट्रक्चर कसं आहे, मॉर्फॉलॉजी माहीत झाली, साईज शेप कळला, लोकेशन कळलं. ऍक्च्युली आता आपल्याला पाहायचंय की तिचं स्ट्रक्चर आणि तिचं डेव्हलपमेंट कशी होती हे आपल्याला आता पाहायचंय. सो दिस ओव्हरी is a compact structure, and such a compact almond shaped structure is divided into the two parts, that is outer is known as a cortex and central is known as a medulla. So the ovary is a compact structure and that ovary is divided into the two parts, that is the cortex and medulla. Now this cortex is the outer portion and medulla is a central portion of ovary. So, suppose this is the ovary and this outer portion of ovary is known as a cortex. So, this is the cortex of ovary and this middle portion or this central portion is known as a medulla. Now, that medulla, it contains the loose connective tissue and that loose connective tissue is known as a stroma. So stroma means it is a loose connective tissue and in that loose connective tissue nerve fibers, then blood vessels, lymph vessels are present. So this centrally loose connective tissue is present and that loose connective tissue is known as a stroma, and in that stroma number of blood vessels, nerve fibers, then lymph vessels, they are present. Now that outer cortex, that is get covered externally by a layer of germinal epithelium. So the cortex get covered by this layer and that layer is known as germinal epithelium. So cortex get covered by germinal epithelium externally. Clear? Now the cortex is a compact portion and that is granular portion. So that cortex is a compact and granular portion. Now, in that compact and granular portion, large number of tiny masses of cells are present, which we know as ovarian follicles. So, masses of tiny cells are present in the cortex, which we know as ovarian follicles. That are known as ovarian follicles. Means these follicles are present like this in the cortex, and that follicles are known as ovarian follicles. Now, that ovarian follicles, they are formed from immature ova. They are formed from immature ova. Immature ova. लक्षात येते का? पहा काय सांगितलं, ओव्हरीचे दोन पार्ट, आउटर पार्टला कॉर्टेक्स म्हणा, मिडल पार्टला सेंट्रल पार्टला मेडुला म्हणा. ठीक. आउटर कॉर्टेक्स कसा आहे तर कॉम्पॅक्ट आणि ग्रॅन्युलर आहे, त्याच्यामध्ये असे ग्रॅन्युल्स आहेत म्हणून त्याला आपण ग्रॅन्युलर म्हणतो. ठीक आहे. मेडुला ही ना पोर्शन आहे, मिडल पोर्शन आहे आणि हा सेंट्रल असणारा मेडुला, त्याच्यामध्ये लूज कनेक्टिव्ह टिश्यू आहे, त्याच्यामध्ये ब्लड व्हेसल्स आहेत, लिम्फ व्हेसल्स आहेत, नर्व फायबर्स आहेत आणि त्याला आपण काय म्हणतो तर स्ट्रोमा असं म्हणतो. आता हा जो कॉर्टेक्सचा पोर्शन आहे, हा कॉर्टेक्सचा पोर्शन हा लाईन केलेला आहे एक्सटर्नली एका प्रकारच्या सेलनी
आणि तो सेलचा लेयर जो आहे त्याला आपण म्हणतो जर्मिनल इपिथेलियम. आणि मग असा हा जो कॉर्टेक्सचा पोर्शन आहे, ह्या कॉर्टेक्सच्या पोर्शन मध्ये काय प्रेझेंट आहे तर नंबर ऑफ छोटे छोटे टायनी मासेस ऑफ सेल्स आहेत. लहान लहान मासेस आहेत तिथं सेलच्या अशा. आणि हे जे नंबर ऑफ टायनी मासेस तिथं प्रेझेंट आहेत कॉर्टेक्स मध्ये त्याला काय म्हटलं जातं तर त्याला म्हटलं जातं ओव्हॅरियन फॉलिकल्स. अँड दीज ओव्हॅरियन फॉलिकल्स दे आर फॉर्म्ड फ्रॉम इमॅच्युअर ओव्हा. हे ओव्हॅरियन फॉलिकल्स कसे तयार होतात तर दे आर फॉर्म्ड फ्रॉम इमॅच्युअर ओव्हा. आता पहा हेच आपण थोडंसं वर लिहू आता, इथे रायटिंग करावं लागेल आपल्याला. पाहता सो tiny masses of cells that are known as the ovarian follicles, and that ovarian follicles they are present in the cortex. Now they are formed from immature ova असे मी तुम्हाला सांगितलं. They are developed from immature ova, and that immature ova that are originating from that immature ova, they are originating from cells of dorsal endoderm of cells of dorsal endoderm of yolk sac. ही लक्षात येते का? काय काय समजलं आतापर्यंत? ओव्हरीला आउटर कॉर्टेक्स आहे, सेंट्रल मेडुला हे कळलं. आउटर कॉर्टेक्स कॉम्पॅक्ट आहे, ग्रॅन्युलर आहे हेही समजलं. मेडुलामध्ये स्ट्रोमा आहे हेही समजलं. आता ह्या कॉर्टेक्स बद्दल आपण बोलतोय की ह्या कॉर्टेक्स मध्ये टायनी मासेस ऑफ सेल्स आहेत आणि हे जे टायनी मासेस ऑफ सेल्स तुम्हाला त्याच्यात दिसत आहेत त्याला आपण म्हणतो ओव्हॅरियन फॉलिकल्स. म्हणजे कॉर्टेक्स मध्ये छोटी छोटी ओव्हॅरियन फॉलिकल्स आहेत. आता ओव्हॅरियन फॉलिकल कशी तयार झाली आहेत ते आपण पाहतोय की ओव्हॅरियन फॉलिकल फॉर्म्ड फ्रॉम इमॅच्युअर ओव्हा. ती इमॅच्युअर ओव्हा पासून तयार झाली आहेत. आणि इमॅच्युअर ओव्हा कसे तयार झाले तर दॅट इमॅच्युअर ओव्हा दे आर ओरिजिनेटेड फ्रॉम सेल्स ऑफ डॉर्सल एंडोडर्म ऑफ यॉर्क सॅक. आता इथे थोडंसं विषयांतर होईल पण पहा, लक्षात घ्या. समजा युटेरस आहे, गर्भाशय. गर्भाशयामध्ये काय ग्रो होतो? गर्भ, बरोबर आहे की नाही? म्हणजेच एम्ब्रिओ. समजा हा आपण एम्ब्रिओ काढला, हा काय एम्ब्रिओ. ठीक, हा एम्ब्रिओ मदरच्या बॉडीला युटेरसला अटॅच होत असतो तेव्हा त्याला म्हटलं जातं अम्बिलिकल कॉर्ड. त्याला म्हणायचं नाळ, मदरचं आणि त्या फिटसचं कनेक्शन. आणि इथं एक यॉर्क सॅक प्रेझेंट असतो, स्ट्रक्चर असतं, त्याला म्हणतात यॉर्क सॅक. काय म्हणायचं त्याला? यॉर्क सॅक. आता ह्याच्याबद्दल एवढं सांगेन मी तुम्हाला की यॉर्क सॅक म्हणजे अंड कोंबडीचं सगळ्यांना माहिती आहे, त्याच्यामधला पिवळा जो काही पार्ट असतो त्याला आपण यॉर्क सॅक म्हणतो. आणि यॉर्क कशासाठी लागतो? त्याला यॉर्क म्हणतात. यॉर्क कशासाठी लागतो तर लक्षात घ्या, यॉर्कमुळं त्या बेबीची, त्या फिटसची डेव्हलपमेंट किंवा त्याला न्यूट्रिशन, त्या फिटसला न्यूट्रिशन प्रोव्हाइड करायचं काम तो यॉर्क करत असतो. आपल्यामध्ये यॉर्क अगदी प्रिमिटिव्ह आहे, छोटासा आहे ह्युमन बीइंग मध्ये. का तर आपल्यामध्ये जे काही ह्या फिटसला न्यूट्रिशन मिळणार आहे ते मदरच्या बॉडी करून येतं. तो ह्या यॉर्कचं न्यूट्रिशन घेऊन तो मोठा होत नाही तो फिटस. तर मदर जे काही फूड त्याला प्रोव्हाइड करते, मदरकडून त्याला फूड मिळतं आणि मग हा ग्रो होतो. लक्षात घ्या. मग हा जो काही यॉर्क सॅक आहे, सो दॅट इमॅच्युअर ओव्हा दे आर ओरिजिनेटेड फ्रॉम द सेल्स ऑफ डॉर्सल एंडोडर्म ऑफ यॉर्क सॅक. आता ह्या यॉर्क सॅकच्या सेल्स ज्या आहेत, डॉर्सल साईडला असणाऱ्या एंडोडर्मल सेल्स जे असतात, तर ह्या एंडोडर्मल सेल पासून हे इमॅच्युअर ओव्हा काय होतात? तयार होतात. पुढे काय सांगितलंय पहा, these cells migrate to the gonadal ridge. These cells they migrate to gonadal ridge.
They migrate to the gonadal ridge during embryonic development and divide mitotically. During embryonic development and divide mitotically. That cell divide mitotically and now they are known as oogonia. पहा लक्षात घ्या. कॉर्टेक्स मध्ये ओव्हॅरियन फॉलिकल्स आहेत. ओव्हॅरियन फॉलिकल्स आले कुठून? तर ते इमॅच्युअर ओव्हापासून तयार झाले. इमॅच्युअर ओव्हा कोणापासून ओरिजिनेट झाले? तर हा जो काही यॉर्क सॅक आहे, ह्या यॉर्क सॅकच्या डॉर्सल साइडला असणारा जो काही एंडोडर्म आहे, 3 जर्मिनल लेयर, एक्टोडर्म, मेसोडर्म आणि एंडोडर्म, त्यापैकी जो एंडोडर्म नावाचा लेयर आहे, त्या एंडोडर्मल सेल पासून ते काय झालेले आहेत? तयार झालेले आहेत. मग ह्या तयार झालेल्या ज्या काही एंडोडर्मल सेल्स असतील त्या गोनॅडल रीज मधून पास होतात. आता गोनॅडल रीज हा पहिले 5 आठवडे असतो प्रेग्नन्सी मेंटेन झाल्यापासून. त्या गोनॅडल रीज कडून त्या फिटसकडे पास होतात, त्याच्या गोनॅडकडे पास होतात आणि तिथं गेल्यानंतर त्या मायटोटिकली डिवाइड होतात आणि मायटोटिकली डिवाइड होऊन तो जो ग्रुप तयार करतात सेलचा, त्या ग्रुपला आपण काय म्हणतो? oogonia म्हणतो. लक्षात येत आहे? मग oogonia म्हणजे वेगळं काही नाहीये, तर ओव्हॅरियन फॉलिकल हे इमॅच्युअर ओव्हापासून तयार होतात. इमॅच्युअर ओव्हा कसे ओरिजिनेट होतात? तर यॉर्क सॅकच्या डॉर्सल साइडला असलेल्या एंडोडर्मल सेल्स पासून ते ओरिजिनेट होतात. ह्या एंडोडर्मल सेल्स एम्ब्रियॉनिक गोनॅडल रीज मधून गोनॅड्स कडे जातात फिटसच्या आणि तिथं गेल्यानंतर त्या मायटोटिकली डिवाइड होतात आणि मायटोटिकली डिवाइड होऊन जो ग्रुप ऑफ सेल तयार होतो, त्या ग्रुप ऑफ सेलला आपण काय म्हणतो? तर त्याला आपण oogonia असं म्हणतो. Now that oogonia grows in size and gets surrounded by a layer of granulosa cells. आता ही जी oogonia तयार झाली आहे, that oogonia grow in size and gets surrounded by a layer of granulosa cells. It grows in size. That oogonia start to grow in size, and that oogonia gets surrounded by a layer of granulosa cells and forms rudiments of ovarian follicle. आणि मग हे काय तयार करतात? तिथं रुडिमेंट्स ऑफ ओव्हॅरियन फॉलिकल. रुडिमेंट म्हणजे काय? तर ओव्हॅरियन फॉलिकलचं अनडेव्हलप असणारं स्ट्रक्चर अँड फॉर्म्स रुडिमेंट ऑफ ओव्हॅरियन फॉलिकल. म्हणजे ओव्हरीमध्ये जे ओव्हॅरियन फॉलिकल्स आहेत ती कशी तयार झाली पाहिलं. पहा, परत एकदा सांगते. ही ओव्हॅरियन फॉलिकल रुडिमेंट्स आहेत, म्हणजे अनडेव्हलप आहेत. कशी तयार झाली? इमॅच्युअर ओव्हा. इमॅच्युअर ओव्हा कसा तयार झाला? तर यॉर्क सॅकच्या डॉर्सल साइडला असणाऱ्या एंडोडर्मल सेल पासून. त्या ज्या सेल होत्या ह्या गोनॅडल रीज मधून पास झाल्या आणि पास होऊन त्यांनी मायटोटिकली डिवाइड होऊन ग्रुप ऑफ सेल तयार केला, त्याला आपण oogonia म्हणतो. आणि ह्या ज्या oogonia आहेत ह्या ग्रो झाल्या, आकाराने मोठ्या झाल्या आणि मोठ्या झाल्यानंतर त्याच्याभोवती ग्रॅन्युलोसा सेलचा एक लेयर आला आणि मग आता जे स्ट्रक्चर तयार झालं, म्हणजे थोडक्यात आपण असं म्हणू की समजा हे स्ट्रक्चर आहे, ही ग्रो होणारी आणि हिच्याभोवती हे जे स्ट्रक्चर तयार झालं, ह्या स्ट्रक्चरला आपण काय म्हणतो? तर त्याला आपण म्हणतो रुडिमेंट्स ऑफ ओव्हॅरियन फॉलिकल. ठीक आहे, हे झालं त्याचे कसे तयार होतात त्याबद्दल. आता पुढचा पॉइंट काय येतो? नेक्स्ट पॉइंट पुढे पाहताय. Now the oogenesis start before birth of female baby. Now the oogenesis it start
बिफोर बर्थ ऑफ फिमेल बेबी. लक्षात येते का पाहूया. आता oogenesis म्हणजे काय? oogenesis म्हणजे फॉर्मेशन ऑफ एग और ओव्हम. आता एक कोणामध्ये तयार होतो? नो डाऊट फिमेल मध्येच होणार आहे. सो द oogenesis स्टार्ट बिफोर बर्थ ऑफ फिमेल बेबी. फिमेल बेबी समजा एखाद्या मदरनी प्रेग्नन्सी कन्सिव्ह केली आहे आणि त्या प्रेग्नन्सी मधला फिटस हा फिमेलचा आहे, सेक्स हा त्याचा फिमेल आहे. तर त्या फिमेलच्या किंवा ते जे काही फिटस आहे फिमेल बेबी जी आहे तिच्यामध्ये oogenesisची प्रोसेस, एग फॉर्मेशनची प्रोसेस ही बिफोर बर्थ स्टार्ट होते. लक्षात घ्या. अँड एंड्स ॲट 12 वीक ऑफ प्रेग्नन्सी अँड एंड्स ॲट 12 वीक ऑफ प्रेग्नन्सी. बघा कसं आहे. 3 जर्मिनल लेयर तयार झाले की त्याच्यामध्ये oogenesisला फॉर्मेशन होतं. म्हणजे बिफोर बर्थच एक फॉर्मेशनला सुरुवात होते. आणि ॲट 12 वीक ऑफ प्रेग्नन्सी द ओव्हरी इज फुल्ली फॉर्म. ओव्हरी फुल्ली फॉर्म. कधी? ॲट 12 वीक ऑफ ओव्हरी. 12 वीक ऑफ प्रेग्नन्सी. पहा 12 वीक म्हणजे 3 मंथ होणं, पण 4 त्रिक 12, 3 मंथ. oogenesis ही प्रोसेस तयार होते, सुरू होते आणि मग ओव्हरी ही फुल्ली फॉर्म असते. म्हणजे जेव्हा गर्भ 3 महिन्याचा जेव्हा होतो किंवा 12 आठवड्यांचा गर्भ झाला त्यावेळेला त्याची ओव्हरी काय असते? फुल्ली फॉर्म असते. ना that ovary contain, such a ovary contain more than 2 millions of, this ovary contains more than 2 million of primordial follicles. Primordial follicles. So this ovary that contain 2 millions of primordial follicle. Now next, cells of germinal epithelium give rise to the group of oogonia. आता आपल्याला काय शिकायचं आहे पहा. आपल्याला ही डेव्हलपमेंट शिकायची की कशी होते. ठीक आहे. आतापर्यंत आपण पाहिलं की रुडिमेंट ऑफ ओव्हॅरियन फॉलिकल कसे तयार होतात हे पाहिलं. आता आपल्याला काय पाहायचंय की oogenesis कधी सुरू होतं? तर oogenesis सुरू होतं बिफोर बर्थ ऑफ दॅट बेबी. म्हणजे साधारणतः तो गर्भ 1-2 महिन्याचा असतानाच ते सुरू होतं. ओव्हरी पूर्ण तयार होते कधी? ॲट 12 वीक ऑफ प्रेग्नन्सी. ती प्रेग्नन्सी 12 आठवड्याची झाली किंवा 3 मंथचा तो फिटस झाला की त्याच्यामध्ये ओव्हरी फुल्ली फॉर्म असते. आणि त्या ओव्हरीमध्ये काय होतं तर मोर दॅन 2 मिलियन्स ऑफ प्रायमॉर्डियल फॉलिकल असतात असं मी तुम्हाला सांगितलं. मग हे कसं होतं पहा. समजा की आपण ओव्हरी काढली आहे मनुष्याची, बरोबर. आता फार काही सांगायला नको. आउटर कॉर्टेक्स आहे, इनर साईडला त्याचा मेडुला आहे, नंतर ह्याच्या आतमध्ये अशा सेल्स आहेत की ज्या सेल्सला आपण काय म्हणतो जर्मिनल इपिथेलियम सेल्स. ठीक आहे. काय आहे जर्मिनल इपिथेलियम हा कॉर्टेक्स. आता काय होतं पहा. नाउ द सेल्स ऑफ जर्मिनल इपिथेलियम गिव्ह राईज टू द ग्रुप ऑफ ओगोनिया. आता ह्या डिवाइड होतात आणि असा ग्रुप ऑफ ओगोनिया त्या तयार करतील. सो द सेल्स ऑफ दॅट जर्मिनल इपिथेलियम they give rise to the group of oogonia, and such a group of oogonia that project into the cortex, into the cortex in the form of cord. मग हा ग्रुप असाच वाढतो आणि मग इथं त्या सेल्सचा त्या oogonia-चा असा कॉर्ड तयार होतो. बरोबर आहे ना. दॅट कॉर्ड इज नोन ॲज अ एग ट्यूब. त्याला काय म्हणतात? It is known as the egg tube, or that is also known as the egg tube of
फ्लुगर. egg tube of फ्लुगर. नाव लक्षात ठेवा. वेगळं नाव. काही अवघड नाहीये, नीट लक्ष द्या, समजतंय. आता हे सगळं माहित झालं की कॉर्टेक्सच्या बाजूला, बाहेरच्या बाजूला जर्मिनल इपिथेलियलच्या सेल्स आहेत. ह्या जर्मिनल इपिथेलियलच्या सेल्स दे डिवाइड होतात आणि डिवाइड अँड दे फॉर्म्स अ ग्रुप ऑफ उगोनिया. त्यांनी उगोनियाचा ग्रुप तयार केला, ह्याला आपण उगोनिया म्हणू ना. खूप उगोनिया तयार होत 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 तिथं काय होतं, दॅट उगोनिया प्रोजेक्ट इन द कॉर्टेक्स. त्या कुठे घुसल्या, आता सगळ्या इथल्या अशा कॉर्टेक्स मध्ये जातात. बरोबर आहे. आणि कॉर्टेक्स मध्ये त्या गेल्यानंतर दे फॉर्म अ कॉर्ड. देयर इज अ फॉर्मेशन ऑफ ट्यूब लाईक स्ट्रक्चर which we known as a cord. Cord तयार झाला. Now that cord which is projecting into the cortex, that cord is known as a egg tube of Flügel. P silent आहे, ह्याला काय म्हणायचं, egg tube of Flügel म्हणतात. Now this Flügel means this egg tube as it teeth, it shows the masses of oogonial cell. So it shows the masses of oogonial cells. पाहता येईल आपण थोडसा. So germinal epithelium, that germinal epithelium forms oogonia. That oogonia projects into cortex in the form of tube or cord. That tube is known as a egg tube of Flügel. Egg tube of Flügel. And now this egg tube of Flügel at its tips, that shows the masses of oogonial cells. Oogonial cells. It shows the masses of oogonial cell at its tip, and that is known as the egg nest. And that is called as the egg nest. So this is the egg nest. लक्षात येते का? Now, from that oogonial cells which are present in the egg nest, the primordial ovarian follicle develops. From which primordial ovarian follicles develop. लक्षात येत आहे का? पहा काय होतं, फिमेल बेबी आहे. फिमेल बेबी युटेरस मध्ये असतानाच तिच्यामध्ये ओव्हरीमध्ये हे डेव्हलपमेंट सुरू होती. oogenesis स्टार्ट होतं बिफोर बर्थ. आणि मग ती 3 महिन्याचं ते गर्भ होईपर्यंत त्याची ओव्हरी फुल्ली फॉर्म होते. मग oogenesis कसं असतं, आणि त्या ओव्हरीमध्ये 2 मिलियन पेक्षा जास्त प्रायमॉर्डियल फॉलिकल असतात. मग हे प्रायमॉर्डियल फॉलिकल कसे तयार होतात पहा डेव्हलपमेंटच्या वेळेला. तर ह्या जर्मिनल इपिथेलियमच्या सेल्स डिवाइड होतात आणि ग्रुप ऑफ सेल तयार करतात. त्या ग्रुप ऑफ सेलला आपण oogonia म्हणतो. आता हा ग्रुप ऑफ सेल ट्यूबच्या फॉर्म मध्ये कॉर्टेक्स मध्ये प्रोजेक्ट केलं जातं, कॉर्टेक्स मध्ये एंटर होतं आणि तिथं कॉर्ड तयार करतं. त्या कॉर्डला आपण एग ट्यूब म्हणतो किंवा एग ट्यूब ऑफ फ्लुगल म्हणतो. ठीक आहे, ते नाव लक्षात ठेवा, वेगळे. आता ह्या एग ट्यूबच्या टिपला त्या oogonia सेल्स तिथं काय होतात, सगळ्या गोळा होतात आणि तिथं ते जे एग ट्यूबच्या टिपला त्या ज्या काही अरेंज झालेल्या मासेस आहेत oogonia सेल्सचे, त्याला आपण काय म्हणतो, त्याला आपण म्हणतो एग नेस्ट म्हणतो. आणि मग ह्या एग नेस्ट मध्ये असणाऱ्या oogonia सेल पासून काय तयार होतं, तर प्रायमॉर्डियल ओव्हॅरियन फॉलिकल तिथं तयार होतं. अशा पद्धतीनं इथं प्रायमॉर्डियल ओव्हॅरियन फॉलिकलचं फॉर्मेशन हे बिफोर बर्थ हे तयार होतं. oogenesis तिथं सुरू झालेलं असतं आणि साधारणतः ती प्रेग्नन्सी किंवा तो फिटस 3 महिन्याचा जेव्हा असतो त्यावेळेला त्याच्यामध्ये ओव्हरी ती काय झालेली असती, फुल्ली फॉर्म झालेली असते. लक्षात येत आहे. मग आपण पाहिलं इथं काय की प्रायमॉर्डियल ओव्हॅरियन फॉलिकल कशा पद्धतीनं तयार
ठीक आहे. आता पुढचा पॉइंट पहा. म्हणजे आता आपल्याला माहित झालं की ओव्हरीमध्ये बिफोर बर्थ मोर दॅन 2 मिलियन प्रायमॉर्डियल फॉलिकल हे अशा पद्धतीनं तयार झाले. नाऊ each primordial follicle has at its center a large primary oocyte. It has at center large primary oocyte. 2L नंबर, क्रोमोसोम नंबर 46 असतात त्याच्यामध्ये. सो आता प्रायमॉर्डियल फॉलिकल म्हणजे काय आपण पाहतोय. प्रायमॉर्डियल फॉलिकल म्हणजे काय, तर हा प्रायमॉर्डियल फॉलिकल मध्ये त्याच्या सेंट्रली एक लार्ज प्रायमरी oocyte असतो. म्हणजे असं स्ट्रक्चर, हा लार्ज प्रायमरी oocyte आहे आणि त्याच्या भोवती काय असतं, and gets surrounded by single layer of flat follicular cell. लक्षात येते. सो each primordial follicle, it contains at its center a large primary oocyte, and that oocyte it gets surrounded by single layer of flat follicular cell. त्याला म्हणतात सेंट्रली प्रायमरी oocyte असणं डिप्लॉइड 2N नंबरचा 46 क्रोमोझोम असलेला, आणि त्याच्या भोवती जेव्हा फ्लॅट फॉलिक्युलर सेलचा एकच लेयर असतो त्यावेळेला त्या स्ट्रक्चरला आपण काय म्हणतो, त्याला आपण म्हणतो प्रायमॉर्डियल फॉलिकल. ठीक आहे ना. प्रायमरी oocyte, आता प्रायमॉर्डियल फॉलिकल आपण विषय संपवला. नाउ द प्रायमरी oocyte स्टार्ट meiosis, but that get erased at meiosis first stage. Now the primary oocyte it start to divide or in that primary oocyte the meiosis takes place. Divide meiosis, but it get erased at meiosis first. हे लक्षात ठेवा. आता प्रायमरी oocyte म्हणजे माहित झालं आपल्याला. प्रायमॉर्डियल फॉलिकल म्हणजे कळलं, त्याच्यामध्ये प्रायमरी oocyte आहे डिप्लॉइड नंबरचा आणि त्याच्याभोवती एकच सेलचा लेयर आहे फ्लॅट फॉलिक्युलर सेलचा. पुढे काय होतं, दिस प्रायमरी oocyte इट स्टार्ट टू डिवाइड. हाच डिवाइड व्हायला सुरुवात होतो. मेओसिस घडतं त्याच्यामध्ये, पण पूर्ण मेओसिस कंप्लीट होत नाही, ते अरेस्ट होतं. त्याची ग्रोथ तिथं डिव्हिजन स्टॉप होते. इट गेट अरेस्ट ॲट मेओसिस फर्स्ट. मेओसिस फर्स्टला तो काय होतं, अरेस्ट होतं. सो 2 millions of primordial follicles are present in the fetal ovary. So fetal ovary contains more than 2 millions primordial follicle. म्हणजे हे असं प्रायमॉर्डियल फॉलिकल किती असतात ओव्हरीमध्ये, 3 महिन्याचा तो फिटस असताना त्याच्या ओव्हरीमध्ये 2 मिलियन एवढी प्रायमॉर्डियल फॉलिकल असतात. लक्षात घ्या. त्याच्यानंतर 1 मिलियन प्रायमॉर्डियल फॉलिकल्स दे रिमेन at the time of birth. That 2 million reduces up to 1 million. लक्षात येते का भाग.
3 महिन्याचा फिटस असताना त्याच्या ओव्हरीमध्ये 2 मिलियन एवढी प्रायमॉर्डियल फॉलिकल्स होती. मग ती नंतर 4, 5, 6, 7, 8 आणि 9 महिन्याची प्रेग्नन्सी. त्या 9 महिन्यामध्ये त्याचं काय झालं, रिडक्शन झालं आणि ऍट द टाइम ऑफ बर्थ त्याच्या 9व्या महिन्यानंतर डिलेव्हरी. त्या डिलेव्हरीमध्ये चाइल्ड बर्थमध्ये त्याची संख्या 1 मिलियननी रिड्यूस झाली. म्हणजे बेबीचा जेव्हा फिमेल बेबीचा बर्थ असेल त्यावेळेला तिच्या ओव्हरीमध्ये किती प्रायमॉर्डियल फॉलिकल असतील, तर अबाउट 1 मिलियन. अँड ऍट द टाइम ऑफ प्युबर्टी, the female ovary contains only 40,000 primordial follicle. लक्षात येते का पहा. म्हणजे 3 महिन्याचा फिटस होता तेव्हा मोर दॅन 2 मिलियन्स ऑफ प्रायमॉर्डियल फॉलिकल होते. ऍट द टाइम द बेबीची बर्थ जेव्हा झाली त्यावेळेला तिच्या ओव्हरीमध्ये 1 मिलियन होते. म्हणजे 1 मिलियन प्रायमॉर्डियल फॉलिकल रिड्यूस झाले. पुन्हा बर्थ झाल्यापासून ती प्युबर्टीला येईपर्यंत म्हणजे साधारणतः ती 13 ते 14 वर्षाची होईपर्यंत पुन्हा त्याच्यामध्ये रिडक्शन झालं. 60,000 प्रायमॉर्डियल फॉलिकल तिथं रिड्यूस झाले आणि त्या मॅच्युरिटी लेवलला किंवा त्या प्युबर्टीच्या वेळेला तिच्या ओव्हरीमध्ये आता किती राहिले, तर फक्त 40,000 प्रायमॉर्डियल फॉलिकल्स राहतात. म्हणजे हा नंबर प्रायमॉर्डियल फॉलिकलचा काय झाला, तर रिड्यूस होत गेला. सो द लार्ज स्केल डिस्ट्रक्शन ऑफ that primordial follicle that during the growth that is known as a atresia. हा जो प्रकार आहे त्याला काय म्हणतात, ऍट्रेसिया. लक्षात ठेवा. ऍट्रेसिया म्हणजे काय, तर ऍट्रेसिया म्हणजे काय, तर लार्ज नंबर ऑफ डिस्ट्रक्शन ऑफ प्रायमॉर्डियल फॉलिकल ड्युरिंग ग्रोथ. प्रायमॉर्डियल फॉलिकलचं खूप प्रचंड प्रमाणामध्ये डिस्ट्रक्शन झालेलं आहे, ते रिड्यूस होत गेलेले आहे, रिडक्शन झालेलं आहे. आणि मग हे जे रिड्यूस झालेला नंबर आहे ह्याला एक शब्द वापरला जातो, त्याला म्हणतात ऍट्रेसिया. ठीक आहे. तर हे झालं त्याच्याबद्दल. आता पुढचा पॉइंट पहा. ड्युरिंग ऑनसेट ऑफ प्युबर्टी. हे लक्षात आलं असेल, काही अवघड नाही ह्याच्यामध्ये. परत एकदा रिपीट करते. प्रायमॉर्डियल फॉलिकल म्हणजे काय, तर सेंट्रली प्रायमरी ओसाइट असणं, डिप्लॉइड असणारा आणि त्याच्यावरती सिंगल लेअर असणं फ्लॅट फॉलिक्युलर सेलचा, ह्याला म्हणायचं प्रायमॉर्डियल फॉलिकल. आता इथं हा ओसाइट जो असतो हा डिवाइड व्हायला सुरुवात करतो मेओसिसनी, पण कम्प्लीट होत नाही. तर तो मेओसिस फर्स्टला अरेस्ट केला जातो. मग फिटलच्या ओव्हरीमध्ये अशा पद्धतीचे 2 मिलियन्स एवढे प्रायमॉर्डियल फॉलिकल असतात. कधी, ज्यावेळेला ते 3 महिन्याचा गर्भ असतो तेव्हा. त्याच्यानंतर ऍट द टाइम ऑफ बर्थ जेव्हा तिचं बर्थ असतं तेव्हा 1 मिलियन एवढे रिड्यूस होतात, 1च मिलियन राहतात. आणि नंतर बर्थ झाल्यापासून ती बेबी 13 ते 14 वर्ष होण्यापर्यंत म्हणजे तिला मॅच्युरिटी यायच्या वेळेपर्यंत फक्त 40,000 एवढेच प्रायमॉर्डियल फॉलिकल शिल्लक असतात. मग हे जे रिडक्शन झालंय नंबरमध्ये, पहिले 2 मिलियन्स होते त्याचे 1 मिलियन झाले, 1 मिलियनचे आता 40,000च झाले, तर ह्याला काय म्हटलं जातं, त्याला म्हटलं जातं ऍट्रेसिया. ते जे डिस्ट्रक्शनची प्रोसेस आहे प्रायमॉर्डियल फॉलिकलची त्याला म्हणायचं ऍट्रेसिया. ठीक आहे. पुढचा पॉइंट पहा. पुढचा पॉइंट काय सांगितलं हा त्याच्यामध्ये. Now, on onset of puberty or during onset of puberty start, primordial follicle develops into mature or Graafian follicle. Onset of puberty, primordial follicle it develops into mature follicle or that is also known as a Graafian follicle. मॅच्युरिटी आल्याच्या वेळेला किंवा मॅच्युरिटीच्या वेळेला हे जे काही प्रायमॉर्डियल फॉलिकल त्या ओव्हरीमध्ये प्रेझेंट होतं, हा प्रायमॉर्डियल फॉलिकल डेव्हलप व्हायला सुरुवात करतं आणि डेव्हलप होऊन त्याच्यापासून जे फॉलिकल तयार होतं त्या फॉलिकलला आपण काय म्हणतो, तर त्याला आपण म्हणतो मॅच्युअर फॉलिकल किंवा ग्राफियन फॉलिकल. ठीक आहे ना. ड्युरिंग ईच मेन्स्ट्रुअल सायकल
Only one primordial follicle, it develops into the mature Graafian follicle. During single menstrual cycle, only one primordial follicle develops into Graafian follicle. लक्षात, फिमेल मध्ये जी काही पिरियडिक सायकल असते त्या सायकलला आपण मेन्स्ट्रुअल सायकल म्हणतो, जी मॅच्युरिटीला येते. आणि मग ह्या प्रत्येक सायकल मध्ये एकच फिमेल गॅमेट तयार होत असतो. आणि हा जो फिमेल गॅमेट आहे, ज्याला तुम्ही एग किंवा ओव्हा म्हणतात, तर हा कसा तयार होतो, तर प्रत्येक मेन्स्ट्रुअल सायकलला एकच प्रायमॉर्डियल फॉलिकल हा ग्रो होतो आणि एकाच प्रायमॉर्डियल फॉलिकल पासून एकच ग्राफियन फॉलिकल हे तयार होत असतं. लक्षात घ्या. ठीक आहे. मग आता पुढचा पॉइंट पहा. इथं ओव्हरी दोन आहेत, राईट आणि लेफ्ट. एका मेन्स्ट्रुअल सायकल मध्ये राईट ओव्हरी मधला एक प्रायमॉर्डियल फॉलिकलचं कन्व्हर्जन ग्राफियन फॉलिकल होतं, तर दुसऱ्या महिन्यामधल्या मेन्स्ट्रुअल सायकल मध्ये दुसऱ्या ओव्हरी मधल्या प्रायमॉर्डियल फॉलिकलचं कन्व्हर्जन ग्राफियन फॉलिकल मध्ये होतं. म्हणजे अल्टरनेट एग फॉर्मेशन हे ओव्हरी मधून केलं जातं. आता पुढचा एक छोटासा पॉइंट आहे, तो सांगते आणि मग थांबू आपण. आता साधारणतः मिनोपॉज, मीनार्च हा शब्द तुम्हाला थोडेसे माहीत करून घ्या. तर फिमेल मध्ये मीनार्च असतो. मीनार्च म्हणजे काय? मीनार्च मीन्स स्टार्टिंग ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल. स्टार्टिंग ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल. फिमेल मध्ये जी सायकल आहे पिरियडिक, तिला मेन्स्ट्रुअल सायकल म्हणतात. ती 28 डेजची असते. लक्षात घ्या. मग ही सायकल फिमेल मध्ये ऍट द एज ऑफ 13-14 ह्याच्यामध्ये सुरू होते. 13-14व्या वर्षी ही सायकल सुरू होते आणि तिचा पहिला ऑकरन्स जेव्हा असतो, पहिली ही जेव्हा स्टार्ट होते, त्याला म्हणायचं मीनार्च. ऍट द एज ऑफ 13 वर्ष. ठीक आहे. नंतर ही मेन्स्ट्रुअल सायकल स्टॉप पण होते, तिला म्हणतात मिनोपॉज. पॉज म्हणजे थांबणे. पॉज मीन्स स्टॉपिंग ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल. मेन्स्ट्रुअल सायकल थांबली, त्याला म्हणायचं मिनोपॉज. आणि हा मिनोपॉज असतो ऍट द एज ऑफ 45 to 50 एज. ठीक. लक्षात आलं तुमच्या? मीनार्च म्हणजे काय? स्टार्टिंग ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल ऍट द एज ऑफ 13, that is known as a menarche. And what is meant by menopause? Stoppage of menstrual cycle is known as a menopause. कधी असतो? 45 to 50 असतो. Now, the period between menarche and menopause is known as a reproductive age of that female. Reproductive age means what? The reproductive age means the period between menarche and menopause of that female. एखादी फिमेल घेतली, तिच्यामध्ये मिनार्च कितीला आलेला आहे? 13व्या वर्षी आला आहे. मिनोपॉज किती साली झालेला आहे? 50व्या वर्षी झाला आहे. मग हे 13 ते 50 ह्या वर्षामधला जो पिरियड असतो, त्या पिरियडला काय म्हटलं जातं? त्याला त्याचं म्हटलं जातं रिप्रोडक्टिव्ह एज. आणि अप्रॉक्सिमेटली फिमेलचं रिप्रोडक्टिव्ह एज असतं 32 इयर्स. किती असतं? फिमेलचं रिप्रोडक्टिव्ह एज असतं 32 वर्ष साधारणतः, अप्रॉक्सिमेटली म्हटलं मी. मग पहा, आता फिमेलचं रिप्रोडक्टिव्ह एज झालं 32 वर्ष, म्हणजे 13व्या वर्षी तिला मेन्स्ट्रुअल सायकल आली आणि काय 40-50व्या वर्षी ती थांबली. हे आपण कन्सिडर केलं 32 वर्ष. मग हे 32 वर्ष बरोबर आहे. आणि एका वर्षाला मग ती किती ग्राफियन फॉलिकल तयार करते? तर एका वर्षाला तुम्ही म्हणाल महिन्याला एकदा मेन्स्ट्रुअल सायकल येते, म्हणजे एका वर्षाचे महिने झाले 12,
म्हणजे 12 म्हणाल, पण तसं नाहीये. एका वर्षाचे महिने जरी 12 असले तरी मेन्स्ट्रुअल सायकल ही 28 दिवसाची असते. लक्षात घ्या. स्टँडर्ड सायकल किती दिवसांची असते? 28 डेजची असते. माझे दोन दिवस तुम्ही काढले की पुढचा महिना भरतो. म्हणजे मेन्स्ट्रुअल सायकल वर्षातून किती येतात? तर 13 येतात. म्हणजे रिप्रोडक्टिव्ह एज झालं 32 वर्षाचं आणि तिनं वर्षातून किती एग तयार केले? तर 13 एग तयार केले. मग तिच्या टोटल रिप्रोडक्टिव्ह एज मध्ये ती किती एग तयार करू शकते? तर ती फक्त 416 एग एवढेच ती तिच्या पूर्ण रिप्रोडक्टिव्ह एज मध्ये तयार करू शकते. लक्षात आलं हे कसं आलं ते? 32 हे काय झालं तिचं? रिप्रोडक्टिव्ह एज झालं. रिप्रोडक्टिव्ह एज म्हणजे काय? त्या व्यक्तीला मिनाज कधी झालाय, कधी पहिला मेन्स्ट्रुअल सायकल आलाय, कधी थांबले, यांच्यामधला स्पेस तो आपण घेतला ऍव्हरेज अप्रॉक्सिमेटली 32 वर्षाचा. एका वर्षाला तिनं किती एग तयार करते? प्रत्येक महिन्याला एक एग म्हणतो आपण. पण मेन्स्ट्रुअल सायकल 28 डेजची असल्यामुळं एका वर्षाला 12च्या ऐवजी ती 13 एग तयार करते. मग 13 ने त्याला तुम्ही मल्टिप्लाय केलं म्हणजे टोटल तिच्या रिप्रोडक्टिव्ह एज मध्ये ती किती एग तयार करू शकते? तर 416. म्हणजे हे जे काही 40,000 तिच्याकडे प्रायमॉर्डियल फॉलिकल असतात त्याच्यापासून ती फक्त 416च एग हे तिच्या रिप्रोडक्टिव्ह एज मध्ये तयार करू शकते. ठीक आहे. दॅट इज अबाउट द स्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट ऑफ ओव्हरी. नेक्स्ट लेक्चरला आपण तिची हिस्टॉलॉजी शिकणार आहोत. ठीक आहे. हे नीट लर्न करा. अडचणी आल्या तर मला विचारा. एकदा दोनदा व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला ते क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे.